मनोज जरांगे पाटील यांचा जो लढा होता त्या लढ्याला यश मिळालं आणि शासन हातात मिळाल्यानंतर आता मराठा समाज बांधव जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून आले होते ते आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की हे मराठा समाज बांधव गेल्या काही दिवसांपासून जे आहे या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आपण बघू शकतो की आता परतीच्या प्रवासाला संपूर्ण मराठा समाज बांधव जे आहेत आपला आनंद या ठिकाणी साजरा करताना पाहायला मिळत आहे। आपण या मराठा समाज बांधवांशी बोलणार आहेत। कुठून आले होते? किती दिवसापासून? बीडून कसं वाटतंय आता? आता मस्त वाटतंय। किती दिवसापासून आले होते? 7 दिवस झाला आज। जरांगे पाटलांच्या पुढे जरांगे पाटलांचा लढा यशस्वी झाला। एकदम नंबर 1 झाला। तुम्हाला न्याय मिळाला? हो, शेवटी आम्हाला न्याय हक्काची लढाई होती। जरांगे पाटलाच्या आंदोलन केल्यामुळं ओबीसीतून आम्हाला आरक्षण हैदराबाद गॅजेट लागून 100% मिळालं। जेव्हा आंदोलनासाठी आले होते तेव्हा असं वाटलं होतं का तुम्हाला एवढं लवकर तुमच्या लढ्याला यश येईल? 100%च, कारण प्रयत्न तसे जोरदार चालू होते, त्यामुळे 100%च आम्हाला गॅरंटी होती की लढाई यशस्वी होणारच। कारण संघर्षच असा होता आणि संघर्षाचा पण असा होता की तळमळीने आमच्यासाठी लढत होता। आणि आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा ठरवलं होतं की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही। शेवटी तेच झालेले। त्रास झाला थोडासा तुम्हाला या ठिकाणी, मात्र तुम्ही पोलिसांचे पण या ठिकाणी आभार मानलेले आहेत आणि तुमचा लढा पण यशस्वी झाला आहे। कोणत्या शब्दात तुमचा आनंद व्यक्त कराल? पोलीस बांधवांचे मी खूप आभारी, पोलीस बांधवाचे खूप आभारी आहेत, कारण त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आम्ही पोलीस बांधवाला खूप सहकार्य केलं। त्यांना त्रास होईन असं आम्ही बी वागलो नाही आणि त्यामुळे आमचा संघर्ष यशस्वी झाला। आम्ही सरकारचे खूप आभारी आहेत। धन्यवाद फडणवीस साहेबांचं बी, सगळ्या उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांचा आभार मानतो। मोठी आशा घेऊन आले होते, आनंद घेऊन परत चालले? हो, आनंद, खूपच आनंद आहे। गणपती बाप्पा पावला का? पावला। फक्त लालबागच्या राजाचा प्रसाद बंद नव्हता करायला पाहिजे, तेवढी इच्छा होती की त्यांनी प्रसाद बंद केला। पावला का? गणपती बाप्पा मोठी आशा घेऊन या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि त्यानंतर आमच्या लढ्याला जो यश आला आहे, आम्ही आमचा आनंद या ठिकाणी घेऊन जात आहे। आम्ही पोलिसांना सहकार्य केलं, पोलिसांचे पण या ठिकाणी आभार मानतो आणि मोठ्या आनंदामध्ये आता मराठा समाज बांधव आपापल्या गावाकडे परत जात असताना चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।